पुलाच्या मागील बाजूस मध्य रेल्वेच्या जागेवर आरपीएफ बैरक पनवेल ही इमारत उभारण्यात आली आहे। इमारतीची कुंपण भिंत थेट फुटपाथच्या बाहेर रस्त्यावर बांधण्यात आल्याने ये-जा करणाऱ्यांच्या चर्चेचा विषय बनते। या इमारतीचे उद्घाटन रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हस्ते येत्या 10 ते 11 फेब्रुवारीला होणार असल्याचे बोलले जात आहे। मात्र उद्घाटनापूर्वीच ही इमारत अतिक्रमणामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडल्याने अधिकारी उद्घाटन करणार की तत्पूर्वी महापालिका करणार असा प्रश्न उपस्थित होत आहे। शहरातील मध्यवर्ती ठिकाण मध्य रेल्वेचे हे कार्यालय बांधण्यात आले आहे। 2 मजली इमारती बाहेर रेल्वेच्या मालकीच्या जागेवर कुंपण भिंत उभारणे गरजेचे होते, परंतु रेल्वे अधिकाऱ्यांनी आपले कुंपण वाढवत थेट महापालिकेच्या फुटपाथवरच अतिक्रमण केले। मग महापालिकेचा नियम रेल्वेसाठी वेगळा आणि सर्वसामान्यांसाठी वेगळा आहे का, अशी सहज विचारणा होत आहे। या इमारतीच्या उद्घाटनाला पोलीस महानिरीक्षकांसह बडे अधिकारी येणार असल्याचे बोलले जाते। मात्र अनधिकृत बांधकाम केलेल्या या इमारतीची फीत कापून अधिकारी टीकेचे धनी कसे होऊ शकतात? जनतेचे सेवक असल्याने त्यांनी आधी या बांधकामाची शहानिशा करणे गरजेचे आहे। याचबाबत रेल्वेच्या अधिकाऱ्यांना विचारणा केली असता महापालिकेने तशी नोटीस दिल्याचे त्यांनी कबूल केले। मात्र नोटीस नेमकी कशी आणि वाढीव अतिक्रमित बांधकाम उद्घाटनापूर्वी पाडणार की कारवाई होणार, याबाबत महापालिकेचे प्रभाग अधिकारी रुपाली माने रोशन माळी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी कोणतेही उत्तर दिले नाही। शिवसत्ता टाइम्ससाठी अमोल कुमार जैन, रायगड। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।